खोपोली येथील नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येचे पडसाद रायगड जिल्ह्यात उमटायला सुरुवात झाली आहे। अलिबाग तालुक्यातील पोयनाड इथे शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन केले। यावेळी मारेकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करावी, अन्यथा जिल्हाभर शिवसैनिकांचे आंदोलन सुरूच राहील असा इशारा जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी दिला। गेल्या 8 दिवसापूर्वी खोपोली नगरपालिकेची निवडणूक पार पाडल्यानंतर तिथे एकतर्फी शिवसेनेचा विजय झाल्यानंतर तिथले आमचे सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष सुधाकर खारे यांच्या सांगण्यावरून मंगेश काळोखे यांची जी काय हत्या करण्यात आली, ती हत्या करणारे जे कोण गावगुंड आहेत आणि त्या हत्येमागचे जे कोण सूत्रधार आहेत त्यांना त्वरित अटक करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज पोयनाड नाक्यावर निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। हा निषेध मोर्चा जोपर्यंत या हत्येमागचा सूत्रधार त्याला अटक होत नाही तोपर्यंत पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना निषेध मोर्चा काढून या आरोपींना आणि या मागच्या सूत्रधारांना अटक होईपर्यंत शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे। कारण मंगेश काळोखे हे शिवसेनेचे निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते होते। त्यांची पत्नी ही दोनदा खोपोली नगरपालिकेवर निवडून आलेले आहेत आणि त्या निवडून आल्यानंतर 4 दिवसापूर्वी निकाल लागला आणि त्या निवडून आल्या आणि परवा मंगेश काळोखे हे त्यांच्या मुलीला घेऊन शाळेत जात असताना शाळेतून मुलीला सोडून घरी येत असताना त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। त्या हत्येचा निषेध म्हणून आज पोयनाड नाक्यावर आम्ही निषेधाचं आयोजन केलेलं आहे आणि हे आयोजन जोपर्यंत या मागचा सूत्रधार कोण आहे त्यांना अटक होत नाही तोपर्यंत हा आयोजन, हा निषेधाचं आयोजन हा पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरतील आणि जोपर्यंत त्या आरोपींना आणि त्या मागच्या सूत्रधारांना अटक होत नाही तोपर्यंत शिवसेना रस्त्यावर उतरून जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत असंच आंदोलन हा पूर्ण जिल्ह्यामध्ये करण्याचं आयोजन आम्ही केलेलं आहे। त्यामुळे शिवसेनेचे मंगेश काळोखे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही। कारण त्यांचं जो योगदान होतं शिवसेनेसाठी, जो त्यांचं योगदान होतं ते योगदान सामाजिक दृष्टिकोनातून त्या खोपोली नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला आणि त्यामुळे विरोधकांचा जो पराभव झाला, त्यामुळे वैफल्य रस्त्यातून त्यांची जी हत्या करण्यात आली, ती हत्या करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करा, नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर देईल। परवा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची जी निर्घृण हत्या करण्यात आली, त्या हत्येमागील जे सूत्रधार कोण आहेत आणि जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक होऊन त्यांना फाशीची सजा व्हायला पाहिजे। यासाठी जो आमचा आजचा निषेधाचं आंदोलन आहे आणि त्यांचा ह्या मागचा आरोपींच्या मागचा जो सूत्रधार कोण आहे त्याची लवकरात लवकर त्यांना अटक व्हायला पाहिजे। जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये असेच रस्ता रोको किंवा निषेधाचे आंदोलन आम्ही करण्यात येणार आहे। तरी प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला आमचं सांगणं आहे की या हत्येमागील जो कोण सूत्रधार आहे त्या सूत्रधाराला अटक व्हायला पाहिजे, अशी आमची सर्वांची मागणी आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।